नमस्कार, मी संजय वरकड. आपण पाहत आहात न्यूज यात्रा. महाराष्ट्राच्या राजकारणात 12 फेब्रुवारी ही तारीख अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यासंदर्भात नेमकं काय काय घडलं होतं याविषयीची माहिती रोहित पवार हे 12 फेब्रुवारीपर्यंत जाहीर करणार, 12 फेब्रुवारीला जाहीर करणार किंवा त्याच्याही आधी जाहीर करणार आहे. त्याही आधी 10 फेब्रुवारी रोजीच सुनील तटकरे जे अजित पवारांच्या खांद्याला खांदा लावून काम करत होते किंवा आताही सुनेत्रा पवार यांच्यासोबत काम करत आहेत, त्यांनीही जाहीर करून टाकले की या दोन पक्षांच्या एकत्रीकरणासंदर्भात सुनेत्रा पवार यांच्याशी आपण 10 तारखेला चर्चा करणार आहोत. खरं तर या दोन पक्षाच्या एकत्र येण्याच्या संदर्भामध्ये अजित पवार यांच्या निधनानंतर जी माहिती बाहेर आलेली आहे, त्या माहितीच्या नंतर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत गेल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीला अजित पवार माझ्यासोबत अशा संदर्भात काहीच बोललेले नव्हते असं जाहीर करून भारतीय जनता पक्षाला या एकत्र येण्यासंदर्भात काही माहिती नव्हतं असं त्यांनी जाहीर करून टाकलं. अर्थात अजित पवारांच्या पक्षाच्या वतीने सुद्धा त्याही पक्षातल्या अनेक नेत्यांनी सांगितलं की आम्हाला सुद्धा याची कुठल्याही प्रकारची कल्पना नव्हती. मात्र शरद पवारांच्या पक्षातून रोहित पवार यांच्यासह अनेक जणांनी या बातम्यांना दुजोरा दिला आणि नेमकं काय काय घडत होतं आणि कशामुळे हे सगळं घडत होतं याविषयी सुद्धा अर्धवट असं सुतोवाच केलेला आहे. 12 फेब्रुवारीला त्या संदर्भातली नेमकी माहिती शरद पवारांच्या पक्षाच्या बाजूनं बाहेर येणार आहे. अर्थातच ही माहिती बाहेर आल्यानंतर सुनेत्रा पवार यांची भूमिका काय असेल याकडं सर्वाधिक लक्ष लागलेलं आहे. सुनेत्रा पवार आज घडीला तरी भारतीय जनता पक्षाला विश्वासात न घेता ही एकत्र करण्याच्या प्रक्रियेला मान्यता देतील अशी कुठल्या प्रकारची शक्यता नाही. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजित पवारांच्या सोबत जे 4 जण महत्त्वाचे काम करत होते ते देखील या एकत्र येण्याला कशा पद्धतीनं विरोध करतात किंवा समर्थन करतात. समर्थन करण्याच्या आजच्या घडीला तर विचारच होऊ शकत नाही, परंतु विरोध करायचा असेल तर सुनेत्रा पवार यांच्या समोर ते काय भूमिका मांडतात हे सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. येऊन जाऊन या विषयावर वारंवार चर्चा होती आहे आणि नेमकं काय घडणार आहे याची उत्सुकता लागलेली आहे. आपण आधी सुद्धा या विषयावर बोलताना स्पष्ट केलेलं आहे की भारतीय जनता पक्षाला या दोन पक्षांच्या एकत्र येण्याने काहीही फरक पडणारा नाही. त्यामुळं एकत्र आले तर या उलटच त्यांचा फायदाच होणार आहे किंवा त्यांना ते हवंच आहे अशी परिस्थिती आहे. काही जणांना विनाकारण असं वाटतं की शरद पवारांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेससोबत आणि एकत्र आल्यानंतर जो सत्तेत सहभागी झाला तर भाजपला ती अडचणीचं ठरेल असं काही जणांना वाटतं, परंतु ते भाजपच्याही सोयीचं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्याही सोयीचं आहे. आपण मागे चर्चा करताना एक वाक्य असंही सांगितलं होतं की एकेकाळी शरद पवारांना सोबत घेण्याचा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न होता. त्यामुळं हे दोन पक्ष एकत्र आले तर भारतीय जनता पक्षाला कुठल्याही प्रकारची अडचण नाही. मात्र हे दोन पक्ष एकत्र आल्यानंतर सत्तेतून बाहेर पडणार असतील तर मात्र भारतीय जनता पक्षाला ते अडचणीचं ठरू शकतं. ही भारतीय जनता पक्षाची सरळ सरळ भूमिका आहे. त्यामुळं आत्ताच्या घडीला तरी शरद पवारांचा पक्ष एकत्र सोबत घ्यायचा असेल तर अजित पवारांचा पक्ष सत्तेतून बाहेर पडेल अशी सुतराम शक्यता दिसत नाही. त्यामुळं एकत्रीकरणाच्या मुद्द्यावर जर अंतिम निर्णय झालाच किंवा त्या दृष्टीने पावलं पडायला सुरुवात झाली तर 12 फेब्रुवारीला रोहित पवार हे नेमकं काय सांगतात त्यावरून त्याची दिशा ठरणारी आहे. त्यामुळे 12 फेब्रुवारीनंतर अजित पवारांचा पक्ष रोहित पवारांच्या माहितीच्या आधारे काय निर्णय घेतो हे सुद्धा आपल्याला बघावं लागणार आहे. दोन्ही पक्ष एकत्र येऊन जर सत्तेत जाणार असतील तर भाजपला ते हवंच आहे हे आपण आधी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष त्यांना एकत्र येऊ देणार नाही असं म्हणणं हे अत्यंत चुकीचं आहे. कारण भारतीय जनता पक्षाला एक मोठे विरोधक जे आहे आता सध्या सर्वात जास्त विरोध हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं आणि उद्धव ठाकरेकडनं महाराष्ट्राच्या राजकारणात भारतीय जनता पक्षाच्या सरकारवर केला जातो आहे. त्यामुळं एक बाजू आणखीन त्यांची कमकुवत करायची असेल विरोधी पक्षाची तर हे दोन पक्ष एकत्र येऊन सत्तेत सहभागी कसे होतील हेच भारतीय जनता पक्ष बघणार आहे. पूर्वी फक्त आता फरक एवढाच आहे की पूर्वी ज्या चर्चा झाल्या होत्या त्या सगळ्या पडद्याआड झाल्या होत्या हे आता स्पष्ट झालेलं आहे. पण या झालेल्या नसतील तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अचानक निधनानंतर अशा पद्धतीच्या चर्चा का घडवून आणत आहे असा सुद्धा एक प्रश्न आहे आणि त्यावर सुद्धा विचार करण्याची वेळ आलेली आहे. खरं तर दोन राष्ट्रवादी काँग्रेस लवकरच एकत्र येऊ घातलेल्या होत्या त्या असं सुद्धा शरद पवारांच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळं जर एक मोठा पुढचं पाऊल जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने टाकले सुप्रिया सुळे यांनी आणि शरद पवारांनी तर मात्र सुनेत्रा पवार यांना त्यांना सोबत घेण्याशिवाय पर्याय उरणार नाही अशी पण परिस्थिती आहे.
रोहित पवारांनी अत्यंत स्पष्ट केलेलं आहे की या राजकीय आणि भावनिक पातळीवर या दोन पक्षाच्या एकत्रीकरणाची प्रक्रिया आहे. अनेक जण त्याला विलिनीकरण म्हणतायत, आपण त्याच्यावर नंतर बोलू. पण या एकत्र येण्याच्या प्रक्रियेसंदर्भात भावनिक आणि राजकीय अशा दोन्ही बाबींचा विचार केला जाणार असेल तर सुनेत्रा पवारांना भावनिक पातळीचा सुद्धा विचार करावा लागणार आहे. राजकीय पातळीवरचा विचार धनंजय मुंडे, सुनील तटकरे, छगन भुजबळ हे करत आहेत, प्रफुल्ल पटेल करत आहेत. त्यामुळं भावनिक पातळीवरच्या विचारामध्ये त्यांना आजच्या घडीला काही देणं घेणं नाही असं स्पष्टपणे दिसत आहे. असं असलं तरी 12 तारखेनंतर हे दोन पक्ष जर एकत्र येणार असतील तर कोणत्या पद्धतीचं पाऊल रोहित पवार आपल्या पक्षाच्या वतीने टाकायला सुरुवात करतात, ते फक्त काय काय घडलं हे सांगणार आहेत की आम्हाला पुढं काय करायचं आहे आणि आमची पुढं काय करण्याची इच्छा आहे हेही सांगणार आहेत. यावर सुद्धा या सगळ्या राजकीय प्रवासाची दिशा अवलंबून असणार आहे. त्यामुळं 12 तारखेपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे. 10 फेब्रुवारीला सुनील तटकरे आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये काय चर्चा होती हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळं 12 फेब्रुवारी ही महाराष्ट्राच्या राजकारणाला कोणती दिशा देते हे आपल्याला बघावं लागणार आहे. त्यामध्ये फक्त अधोरेखित करण्यासारखा एकच मुद्दा आहे, दोन पक्ष एकत्र येतील का, एकत्र आल्यानंतर विरोधी पक्षात बसण्याचा शरद पवारांचा आग्रह असेल का, त्याला सुनेत्रा पवार मान्यता देतील का, सत्तेत बसण्यासाठी सुनेत्रा पवार आग्रही राहतील का आणि शरद पवारांचा पक्ष त्याला मान्यता देईल का, या सगळ्या विषयांवरती पडदा पडल्यानंतर या पक्षाच्या एकत्र येण्याच्या संदर्भातलं एक पुढचं पाऊल पडणार आहे आणि पुढच्या काळामध्ये नेमकं काय घडू शकेल याचा अंदाज येणार आहे. त्यामुळे 12 फेब्रुवारीला नेमकं काय घडणार आहे याकडे आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. त्यामुळे आपण पाहत राहा न्यूज यात्रा, हे आहे आपलं चॅनल.